डॉक्टर, माझं मन शांतच राहत नाही, सतत विचार येत राहतात, तर मन शांत करण्यासाठी काही उपाय आहेत का आयुर्वेदामध्ये? हो, नक्कीच आहेत. आयुर्वेदाची दिनचर्या, आयुर्वेदिक लाईफस्टाईल जी आहे ते याच्यावरती बेस्ट सोल्युशन आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला इतर कुठल्याही औषधांची गरज पडणार नाही. तर आयुर्वेदिक दिनचर्येमधले काही सोपे उपाय जे आहेत ते जर का तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ॲड केले तर तुम्हाला मन शांत होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी खूप मदत होऊ शकते. पहिलं म्हणजेच झोपेचं रुटीन व्यवस्थित करणं. लवकर झोपून लवकर उठलात तर तुमच्या शरीराचाही एक रिदम सेट होतो आणि त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य सुद्धा छान होताना दिसतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदानुसार ज्यावेळी शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वात दोष वाढलेला असतो त्यावेळेलाही मनाची अस्थिरता किंवा मनाची चंचलता जास्त प्रमाणात वाढते आणि म्हणूनच हा वात दोष जर कमी केला तर त्यासाठी नित्य अभ्यंग म्हणजेच शरीराला तेलाचा मसाज करणे हे जर रोजच्या डेली रुटीनमध्ये आपण ठेवलं तरी सुद्धा वाताचं शमन होतं आणि वात शरीरातील कमी झाल्यामुळे आपोआप मन हे शांत होतं, विचारांची गती कमी होताना दिसते आणि क्लॅरिटी यायला लागते. तिसरं महत्त्वाचं सोल्युशन म्हणजेच आहार. आहारातून मनाची निर्मिती होते असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमचा आहार जेवढा सात्विक असेल, ताजा असेल, तेवढं तुमचे मन हे शांत असणार आहे. आणि जेवढं तुम्ही राजसिक किंवा तामसिक आहार म्हणजे शिळं अन्न किंवा नॉनव्हेज पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाणं ह्या गोष्टी केल्यात तर डेफिनेटली तुमचं मन स्थिर होऊ शकत नाही. अँझायटी किंवा इरिटेशन हे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात होताना दिसेल. जी लोक खूप जास्त प्रमाणात नॉनव्हेज खातात, खूप स्पायसी जेवण खातात, तर अशी लोक बऱ्याचदा खूप जास्त चिडचिड करताना किंवा खूप रागराग करताना दिसतात. त्यामुळे आहारामध्ये जेवढं तुम्ही सात्विक, ताजं, स्निग्ध अन्न ठेवाल तेवढं तुमचं मन हे शांत राहणार आहे. मनाचं पोषण उत्तम प्रकारे होणार आहे. चौथा महत्त्वाचा बदल म्हणजेच प्राणायाम, नाडी शुद्धी प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम हे जे दोन प्राणायामाचे प्रकार आहेत हे जर का तुम्ही नित्यनेमाने करत असाल, तुमच्या रुटीनमध्ये ॲड असेल हे, तर त्याने सुद्धा मन शांत होण्यासाठी खूप मदत होते. आणि पाचवा म्हणजेच गायडेड मेडिटेशन करणं किंवा ओंकार चॅन्टिंग करणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मनावर डायरेक्टली इम्पॅक्ट करतात. त्यामुळे तुम्ही साधारण दिवसातले स्वतःचे एक 10 मिनिट स्वतःसाठी दिलेत आणि जर का नाडीशुद्धी प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम केलं आणि त्याचबरोबर गायडेड मेडिटेशन किंवा ओंकार चॅन्टिंग हे जर का केलं नित्यनेमाने रोज, तरी सुद्धा तुमच्या मनातील असंख्य विचार कमी होऊन मन शांत होईल, स्थिर होईल, विचारांची क्लॅरिटी निर्माण होईल आणि सुखी आरोग्य तुम्हाला मिळेल. आणि त्याचबरोबर तुमचा स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी कमी होऊन जातील. त्यामुळे यासाठी कुठलेही मेडिकेशन घेण्याऐवजी मेडिटेशन करणं हे खूप चांगलं आहे. त्यामुळे नक्की तुमच्या रुटीनमध्ये ह्या गोष्टी फॉलो करायला चालू करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.